मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. वेडला विजवा एक हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 20. काही वेळाने अक्षराही ऑफिससाठी बाहेर पडण्यासाठी निघते. खाली काकू हॉलमध्ये इकडची तिकडची कामे करण्यात व्यस्त होत्या. अक्षराच्या चेहऱ्यावर आनंद पाहून त्याही मनोमन खुश होतात. मी ऑफिसला जाते, तुम्ही आवरून घ्या. अक्षरा: हो, शिस्तात जा म्हणून काकू दरवाजापर्यंत सोडायला जातात. अभि ऑफिसमध्ये कामात व्यस्त होता. इतक्यात नील तिथे येतो. नील अभिला काही फायनान्सच्या फाईल्सबद्दल सांगत होता. नीललाही त्यामध्ये काहीतरी फरक दिसत होता आणि तो काढण्यातच नील काही दिवस व्यस्त होता. पण आता त्याला कन्फर्म वाटू लागतं की फायनान्समध्ये काहीतरी गडबड आहे. तेव्हा तो अभिच्या कानावर ही गोष्ट घालायला येतो. अभि शॉक होऊन सर्व काही पाहत होता. हे कसं काय शक्य आहे, हाच प्रश्न त्यालाही पडला होता. मला वाटतं फायनान्स डिपार्टमेंटकडे आता लक्ष देण्याची वेळ आली आहे आणि मला थोडा गडबड घोटाळाच वाटत आहे यामध्ये. नील: हो, तुला जसं योग्य वाटेल तसं तू कर आणि वेळच्या वेळेस मला सर्व डिटेल्स ताबडतोब देत जा. अभि: नीलही काही वेळाने उठून त्याच्या केबिनमध्ये जातो. अभि CCTV ऑन करतो तर अक्षराही आता ऑफिसवर पोहोचली होती. ती आणि सुप्रिया गप्पा मारण्यात थोड्याफार व्यस्त होत्या. अभि अक्षराचा निरागस हास्य पाहून मनातच खूप खुश होतो. अभिला आता अक्षराचं कसंही करून मन जिंकायचं होतं. अभिने एक पाऊल पुढे तर टाकलं होतं, मात्र अक्षराकडूनही तेवढा प्रतिसाद देणं त्याला महत्त्वाचं वाटत होतं. अभि तर केव्हाच अक्षराकडे नकळतपणे ओढला गेला होता. आता काहीही करून हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्याला लाईफ टाईम करून घ्यायचं होतं आणि त्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करायलाही तयार होता. पण तितकाच प्रतिसाद अक्षरानेही द्यावा असं त्याला वाटत होतं. तिचं मन जिंकण्यासाठी तो आता तयारीला लागला होता. कॅमेरा पाहतच तो मॉमला फोन करतो. हॅलो मॉम, तू काही कामात तर नाहीस ना? नाही, बोल ना, काही काम होतं का? मॉम, काही नाही, मला तुला अक्षराविषयी. अक्षराचं नाव काढताच अक्षरा बरी तर आहे ना? अक्षराला काय झालं तर नाही ना? ती ठीक आहे ना? असे अनेक प्रश्न पलीकडून मॉम अभिला विचारत असतात. अभिचं अर्धवट वाक्य त्यांनी पूर्णही होऊन दिलं नव्हतं. आता अभिच कंटाळून अक्षराला काहीही झालं नाही, अक्षरा मस्त आहे. मला तुला हेच विचारायचं होतं की मला अक्षराला आणखीन जाणून घ्यायचं आहे किंवा तिच्याविषयी मला आणखीन जाणून घेण्यास आवडेल. अभिच्या तोंडून वाक्य बाहेर पडताच तिकडे मॉमचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यांना काय बोलावं काही सुचत नव्हतं. अभि, खरंच तुला अक्षराविषयी आणखीन जाणून घ्यायचं आहे? मॉम: हो मॉम, मला आवडेल तिच्याविषयी जाणून घ्यायला. तिची आवड, तिला काय आवडतं काय नाही, तिच्या सर्व हॉबीज, तिचे ओव्हरऑल सर्व गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. पण सुरुवात कशी करावी, मी कोठून या सर्व गोष्टींची माहिती घेऊ हे मला काहीच कळत नाही, म्हणून तुला कॉल केला. अभि, अक्षराविषयी मला पण एवढं काही माहीत नाही, पण तू एक काम करू शकतोस. तू सर्व गोष्टी हळूहळू तिच्याकडून काढून घे, म्हणजे तुला तिच्या सर्व आवडीनिवडी हळूहळू समजतील. तीही थोडी तुझ्यासोबत फ्री होऊन बोलेल. मला वाटतं थोडा वेळ तिला दे. तिला काय हवं काय नको तिच्याकडूनच तू जाणून घे. तू तिला बाहेर कुठेतरी डिनरला घेऊन जा किंवा फिरायला दोघे जावा, मॉम अभिला सांगत होत्या. अभि मन लावून ऐकत होता. चालेल मग, मी नक्कीच ह्या सर्व गोष्टी करून पाहीन. अभि: हो, नक्की कर. पण तुला अक्षराविषयी एवढं का जाणून घ्यायचं आहे हे मला काही सांगितलं नाहीस मॉम. अभिने हसतच मॉम तू पण ना म्हणतो आणि पटकन फोन ठेवून देतो. मॉम तर तिकडे जाम खुश असतात. त्यांना आता कळालं होतं की अभिला अक्षरा आवडू लागली आहे. एकंदरीत अक्षराविषयी जाणून घ्यायची त्याची उत्सुकता पाहून त्याही समजून गेल्या होत्या आणि खुश होत्या.
आता ही गोष्ट त्या कधी एकदा बडी आणि काव्याला सांगतात. असंच त्यांना झालं होतं. फोन ठेवतात आणि दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करून, हे देवा, ह्या दोघांचा जोडा आयुष्यभर सुखात राहू दे. त्यांना नेहमी आनंदी ठेव. त्यांच्या 7 जन्माच्या गाठी आणखीन दृढ कर. त्यांच्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वासाला कधीच तडा जाऊ देऊ नकोस म्हणून प्रार्थना करतात आणि त्या बडींच्या रूममध्ये जायला निघतात. रूमकडे निघतच असतात की त्यांचा फोन पुन्हा एकदा वाजतो. शारदा काकूंचा कॉल होता. हा शारदा, बोल, कशी आहेस? मॉम, बरी आहे ताईसाहेब मी. शारदा काकू, शारदा, मग कसा काय फोन केलास? सर्व काही बरे आहे ना तिकडे? मॉम, हो, सगळं काही व्यवस्थित आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. आज अक्षरा खूपच खुश दिसत होती आणि अभिबाबासुद्धा खूप खुश होते. ते दोघे इथे आल्यापासून मी पाहतोय, दोघेही एकमेकांची खूप काळजी करतात. जरी एकमेकांना दावत नसले तरी. शारदा काकू, मॉमना सर्व काही तिथल्या डिटेल्स सांगत होत्या. मॉमना तर आता काय करावं तेच कळत नव्हतं. थोड्या वेळापूर्वीच अक्षराविषयी इतकं काही विचारत होता आणि आता शारदा स्वतःहून अभि आणि अक्षराविषयी त्यांना सांगत होत्या. मॉम सर्व काही ऐकत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. खरंच मी या दोघांना पहिलाच कुठेतरी पाठवून द्यायला हवं होतं, जेणेकरून ह्या दोघांना थोडा वेळ मिळाला असता एकमेकांना समजून घेण्यासाठी. आणि इतके दिवस त्यांच्या नात्यात दरी होती ती दरीही दूर झाली असती म्हणून त्या विचार करत होत्या. शारदा काकू मात्र तिकडे बोलत होत्या, पण मॉम आपल्याच विचारांच्या दुनियेत होत्या. अक्षरा आणि अभिचा सुखाच्या संसाराचे स्वप्न त्या आता मनोमनीच रंगवून बसल्या होत्या. बरं, मी फोन ठेवते, तुम्हाला आधीमध्ये फोन करत जाईल म्हणून शारदा काकू फोन ठेवतात आणि मॉम तोपर्यंत बडीच्या रूममध्ये पोहोचल्या होत्या. बडी त्यांच्या रूममध्ये पुस्तक वाचत बसले होते. मॉम बडीच्या रूममध्ये जातात. बडी त्यांना बसण्यासाठी सांगतात. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मॉम, हां, सांग ना. कुणाविषयी? बडी विचारत असतात. अक्षरा आणि अभिविषयी मला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. मॉम थोडा गंभीर चेहरा करून बडीशी बोलत असतात, पण त्यांचा चेहरा पाहून ते उठून उभे राहतात. तोपर्यंत काव्यही त्यांच्या रूममध्ये येते. मॉमने तिला फोन करून तेथे येण्यासाठी सांगितलं होतं. बडी उभारून आता अभिने आणखीन काय करून ठेवले म्हणून मॉमला प्रश्न करतात. अक्षराला तो काही बोलला तर नाही ना? निदान इथे काही बोलला तर आपण सर्वजण होतो. तिथे ती पोरगी एकटीच आहे. तिला आता समजून घेण्याजोगे तिथे कोण आहे? तिला काय वाटत असेल म्हणून बडी एकसारखे बोलत होते. त्यांची अवस्था पाहून त्या काव्याला बडींना शांत बसण्यासाठी खुणवतात. काव्यही पुढे होऊन बडींना शांत करते आणि दोघे खाली बसतात. जरासं त्या पुढे जाऊन बडी आणि काव्याकडे गंभीर चेहऱ्याने पाहत म्हणतात, मला वाटतं अभि अक्षराच्या प्रेमात पडला आहे. मॉम वाक्य पूर्ण करताच बडी आणि काव्या मॉमच्या तोंडाकडे पाहू लागतात. मॉम, तू काय बोलतेस? तुला कोणी सांगितलं? आणि हे तुला कसं काय समजलं? मला तर काही समजतच नाही. बडी ही खूप खुश होते. म्हणजे नेमकं काय झालं आणि तुला असं का वाटते हे मला सांगशील का? बडी, काही नाही, मला अभिचाच कॉल आला होता. त्यांच्या बोलण्यावरून तर मला असंच वाटत आहे की तो अक्षराच्या प्रेमातच पडला आहे, पण त्याला ते समजत नाही. मॉम, हो, पण आपण एवढ्या गोष्टीवरून असा अंदाज लावणेही बरोबर नाही. बडी, हो, तेही खरंच आहे, पण मला शारदाचाही फोन आलेला. तीही त्या दोघांविषयी सांगत होती. तेव्हा तर मला आता पूर्ण खात्री झाली आहे की अभि तर तिच्या प्रेमात आहे, पण अक्षराही नकळतपणे अभिकडे ओढली गेली आहे. ते दोघांनाही समजेना. मग जर असं असेल तर आपण त्यांना मदत केली पाहिजे. काव्या, पण कसली मदत बाळा? बडी,
त्यांना एकमेकांविषयी काय वाटतं हे जाणीव करून देण्याची काव्य. पण ते कसं शक्य आहे मॉम? सर्व काही शक्य आहे. आपण तिघे मिळून फक्त त्यांना त्याची जाणीव करून देऊया. बडीही आता खूप खुश होते. त्यांना घेतलेला निर्णय योग्यच होता आणि त्या निर्णयाचा काहीतरी चीज झाल्याचं समाधान त्यांच्याही चेहऱ्यावर झळकत होतं. अभि मॉमचा फोन झाल्यानंतर अक्षराला एक टेक्स्ट मेसेज करतो. आज संध्याकाळी आपण डिनरसाठी बाहेर जाणार आहोत आणि तू पटकन घरी जा आणि रेडी होऊन थांब. मीही लवकर घरी येईन. आता अभिही कामाला लागतो. त्याच्या काही महत्त्वाच्या मीटिंग्स असतात. अक्षरा कामात व्यस्तच होती की तिला दिया तिच्या केबिनमध्ये बोलवते. सुप्रिया अक्षराकडे पाहत, तुला का केबिनमध्ये बोलवलं आहे? की उगाचच ओरडण्यासाठी? तुला ती नेहमी तिच्या केबिनमधून बोलवून घेत असते किंवा वायफळच काम तुला मुद्दाम ती लावत असते? मला तिची खोड माहीत आहे, सुप्रिया बोलत होती. अगं तसं काही नसेल, काहीतरी कामच असेल म्हणून तिने मला बोलवलं असेल. मी बघून येते म्हणून अक्षरा दियाच्या केबिनमध्ये जाते. दरवाजा नॉक करते आणि आत जाते. दिया अक्षराच्या समोर काही फाईल्स ठेवते. ह्या फाईल्स मला आजच्या आज कंप्लीट करून हव्या आहेत. गेल्या वेळेस सारखी एकही चूक ह्या फाईलमध्ये होता कामा नये, नाहीतर नेहमी तू गप्पाच मारत बसलेली असतीस. दिया अक्षराला बोलत होती. अक्षरा खाली मान घालून तिचं सर्व काही ऐकून घेत होती. आता पटकन या फाईल घे आणि कामाला लाग. दिया ओरडताच अक्षरा पटकन फाईल उचलते आणि फाईल घेऊन तिच्या टेबलवर येते. सुप्रिया फाईल्स पाहून आश्चर्यचकित होते, पण अक्षरा तिला शांत बसण्यासाठी खुणवते. तशी सुप्रिया तोंडातल्या तोंडात बडबडतच कामाला लागते. अक्षरा ही आता फाईल्स कंप्लीट करायला घेतच असते की तिचे लक्ष मोबाईलकडे जाते. मोबाईल ऑन करताच अभिचा मेसेज आलेला असतो. मेसेज वाचून तिला आता कसं तरच होत होतं, कारण समोर फाईल्सचा लोड भरपूर होता. अभिने तर लवकर घरी जाण्यास सांगितलं आहे, म्हणून वेळ न वाया घालवता ती मोबाईल खाली ठेवते आणि कामाला लागते.